इंस्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप। सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंटमुळे जामोद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला। त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण जामोद गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामोद येथील हरीश देवीदास घाटोळे वय वर्ष 25 याच्या फिर्यादीवरून कायमी अपराध क्रमांक 541/2026 कलम 299-3-5 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीच्या आरोपानुसार एहसान शेख 8126 व MR_समीर_22 या इंस्टाग्राम आयडी वरून एका पोस्टवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या। संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपल्यासह सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला। अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे, जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल, तामगाव ठाणेदार श्रीकांत नितळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, PSI अमोल पंडित, PSI नागेश खाडे, PSI गणेश कायंदे यांच्यासह जळगाव जामोद पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच RCB पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून संपूर्ण प्रकरण शांत करण्यात पोलिसांना यश आले। रात्री उशिरापर्यंत जामोद परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असा मजकूर, पोस्ट अथवा कमेंट व्हायरल करू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड हे करत आहेत। मी पोलीस निरीक्षक सचिन बागुल, जळगाव जामोद पोलीस स्टेशन। आज जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जामोद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका व्यक्तीने अपशब्द वापरला होता। ते चुकीचा शब्द वापरल्यामुळे जामोद शहरातील जामोद या गावातील काही म्हणजे जमाव हा इथे जमला होता। तर त्याच्यानंतर पोलीस बळ इथे तात्काळ आल्यानंतर त्यांनी त्यांना शांततेचं आव्हान केलेलं होतं। त्या शांततेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गावातील सर्व राजकीय पदाधिकारी तसेच गावातील नागरिक आणि सर्व तिथे उपस्थित सर्वांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शांतता ठेवलेली आहे। जो चुकीचा प्रकार घडलेला होता त्या संबंधित आरोपीला आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यानुसार पुढील फिर्याद दाखल करण्याची कारवाई ही तात्काळ केली जात आहे आणि त्या संबंधित आरोपीविरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे। आता माझ्यातर्फे एक ठाणेदार म्हणून जळगाव जामोद आणि जामोद येथील नागरिकांना सर्वांना एक विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठलाही चुकीचा मेसेज पसरवू नका आणि येणारे ईद ए मिलाद आता पुढचा जो सण आहे तर त्या अनुषंगाने गावामध्ये शांतता राहिली पाहिजे, हिंदू मुस्लिम एकता राहिली पाहिजे। तर त्या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य करून एक आपला म्हणजे शांतता राहील या पद्धतीने गावामध्ये वातावरण ठेवा हे पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते।